प्रक्रिया जी होती ती सदोष भरती प्रक्रिया होती. म्हणजे तुम्ही मध्य प्रदेशचा व्यापक घोटाळा ऐकला असेल. मध्य प्रदेशमध्ये व्यापक घोटाळा ज्याप्रमाणे झाला तसाच घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2016, 17, 18 या कालावधीमध्ये झाला. देवेंद्रजी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री होते आणि राज्याचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर सुद्धा होते. ही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड परीक्षा असते की नाही, सरळ परीक्षा जी असते ती ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. ह्याचं जे कंत्राट दिलेलं कम्प्युटरवरती जे सॉफ्टवेअर चाललं, US टेक्नॉलॉजी नावाची कंपनी, महापरीक्षा पोर्टल नावाची महाराष्ट्र सरकारची IT कंपनी होती. त्या कंपनीने ज्या कंपनीला हे कंत्राट दिलेलं आणि त्या कंपनीने जी यंत्रणा बनवलेली ती यंत्रणा सदोष होती पूर्णपणे. फडणवीसांनी ते प्रकरण दाबलं, महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा विश्वासघात केला आणि म्हणून गेल्या 10 वर्षाच्या या सगळ्या सरकारच्या फडणवीसांच्या